मिळाल्यानं छगन भुजबळ नुसते नाराज नाहीत तर संतापले देखील आहेत। नाशकात त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतलाय। त्यांचा रोख अजित पवारांच्या दिशेने आहे। यावेळी समर्थकांनी भुजबळांनी भाजपत प्रवेश करावा असा आग्रहही धरलाय। त्यामुळे भुजबळांच्या राजकीय भूमिकेकडे आता लक्ष लागलंय। भुजबळ नेमकं काय करणार पाहू। भुजबळ भाजपात जाणार, नाराज भुजबळ दादांची साथ सोडणार, कार्यकर्त्यांचा भाजपात जाण्याचा आग्रह, अरे बघू यहाँ नहीं चाइना वहां नहीं, अरे बघू यहाँ नहीं चाइना वहां नहीं। ऐकलत ना, ओबीसींचा बुलंद आवाज काय म्हणाला ते। महायुती सरकार बहुमतानं सत्तेत आलं, मात्र मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुतीत नाराजीचं पेव फुटलं। यात नाराज असलेले अजितदादांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांनी थेट नेतृत्वाविरोधात उघडपणे दंड थोपटले। विशेष म्हणजे आपल्या मंत्रिपदासाठी फडणवीस देखील आग्रही होते असं सांगत भुजबळांना भाजपबद्दल सॉफ्ट कॉर्नर निर्माण झालाय की काय अशी चर्चा सुरू झाली आहे। त्यात आणखी नाशिकच्या मेळाव्याची भर पडली आहे, कारण सलग तिसऱ्या दिवशी नाराज भुजबळांनी आपलं होम ग्राउंड असलेल्या नाशिकमध्ये कार्यकर्त्यांचे मेळावे आयोजित केले। यात त्यांच्या कार्यकर्त्यांनी थेट त्यांना भाजपात जाण्याची गळ घातली। आमच्याशी जर तुम्ही मिस्टेक करत असाल, आमच्या ओबीसीच्या जीवाशी तुम्ही जर खेळत असाल, आमच्या आरक्षणाची आमच्या अधिकाराशी तुम्ही जर खेळत असाल, तर ती जागा मात्र आम्ही दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून साहेबांना माझं आव्हान आहे ओबीसीचा महासचिव या नात्याने की साहेबांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करावा। तुम्हाला सांगतो, भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करावा। नाराज असलेल्या भुजबळांनी राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर उघडपणे निशाणा साधल्यामुळे आता पक्षांतर्गत हालचालींना वेग आलाय। भुजबळांशी चर्चा करून यावर तोडगा काढला जाईल अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे। ते नाही आहेत मंत्रिमंडळामध्ये, ही वस्तुस्थिती खरी आहे, त्याच्यात काय नाकारण्याचं काही कारण नाही आहे। त्यामुळे त्यांची नाराजगी जी असेल ती दूर करण्याचा प्रयत्न पक्षाच्या मार्फत होतो आहे। ज्या वेळेला गाठीभेटी होतील त्यावेळेला नक्कीच त्या बाबतीमध्ये आम्ही सविस्तरपणाने बोलू। गेले 2 दिवस माझं समीर भुजबळ, पंकज भुजबळ यांच्याशी माझी सविस्तरपणाने चर्चा चालू आहे। मला असं वाटतं या विषयावरती 1-2 दिवसामध्ये पडदा नक्की पडेल। देशातील राज्यातील इतर काही लोकांवर चर्चा करावी लागेल आणि नंतर जे काय ते आपल्याला कदाचित पाऊल उचलावं लागेल। घाई करून जे आहे हे प्रश्न सुटत नाही। कुठेही घाईने उडी मारण्यात अर्थ नाही आहे। त्याच्यासाठी विचारपूर्वक जे काही करायचं ते करीन, आणि त्यामुळे तुमची साथ मला पाहिजे आहे। त्यावेळेस तुम्हाला सुद्धा मी विचारात घेणार। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जरांगे विरुद्ध भुजबळ असा सामना रंगला होता। मराठा विरुद्ध ओबीसी असा उघड संघर्ष पाहायला मिळाला। भुजबळांनी ओबीसी मेळावे घेत जरांगेंना जशास तसं प्रत्युत्तर दिलं होतं, मात्र सत्ता मिळाल्यानंतरही भुजबळांसारख्या हेवीवेट नेत्याला डावलण्यामागे अजित पवारांचं गणित काय आहे हे पाहणं महत्वाचं आहे। मात्र या नाराजीतून नवीन वर्षात भुजबळ राजकीय ट्रॅक बदलणार की त्यांच्याकडे दुसरी कोणती तरी मोठी जबाबदारी देणार याची उत्सुकता आहे।